मंत्रिमंडळाचा शपथविधी उलटून आठवडा होत आलाय, मात्र अद्यापही सगळे मंत्री बिनखात्याचेच दिसत आहेत। मंत्र्यांचे विभाग ठरत नसल्यामुळे मंत्र्यांचं कामकाज सुद्धा ठरत नाहीये, ना अधिकारी ठरत आहेत। त्यामुळे मंत्र्यांना देखील प्रश्न पडलाय, नेमकं खाते वाटप होणार तरी कधी? पाहूया खाते वाटपाला वेळ का लागतोय याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला। देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महायुतीचे 39 आमदार मंत्री झाले, पण खाते वाटपाला मुहूर्त कधी मिळणार? नागपुरातल्या शपथविधी सोहळ्यानंतर अनेक मंत्र्यांचं नाराजी नाट्य पाहायला मिळालं, त्यामुळे महायुतीचे नेते कोंडीत सापडले। याच दरम्यान हिवाळी अधिवेशन सुरू झालं, पण गेले 4-5 दिवस एकच प्रश्न सर्वांना पडलाय, तो म्हणजे खाते वाटप का रखडलं? खात्री मला आहे आणि लवकरात लवकर आणि योग्य वेळी खाते वाटप होईल आणि आम्ही जे शपथ घेतलेले मंत्री आहेत त्यांच्या पुढे खाती लागतील ही खात्री बाळगू। सामंत म्हणतायत लवकरच खाते वाटप होईल, पण विरोधक मात्र त्यावरून महायुतीतल्या नेत्यांवर तोंडसुख घेताना दिसतायत। मुख्यमंत्र्यांकडेच सगळी खाती आहेत, बाकीचे 43 मंत्र्यांकडे काहीच जबाबदारी नाहीये, हा निरोप देखील गेलेला आहे। बिनकामाचे आहेत का हे देश बघेल। आता खाते वाटप नेमकं का रखडलं याची काही महत्वाची कारणं पाहूया। महायुतीतल्या अनेक आमदारांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्यानं सुरू असलेलं नाराजी नाट्य। अधिवेशनादरम्यान खाते वाटप झाल्यास मंत्र्यांमध्ये चांगलं खातं न मिळाल्यास नाराजीची शक्यता आहे। मंत्रिपद न मिळालेले आमदार आणि अपेक्षित खातं न मिळाल्यानं नाराज झालेले मंत्री अशी दुहेरी अडचण टाळणं। काही खात्यांसंदर्भात अजूनही शिवसेना आणि राष्ट्रवादीची जोरदार मागणी आहे। अशा अनेक कारणांमुळे खाते वाटपास उशीर होताना दिसतोय। परिवारामध्ये भावाभावांच्या मध्ये पण मतभेद होतात। आमचा हा शिवसेना परिवार आहे आणि परिवारामध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत आणि मंत्रिपदापेक्षा आमचं जे जिव्हाळ्याचं नातं जे आहे गेल्या अनेक वर्षाचं ते महत्त्वाचं आहे। मी आपल्याला विश्वासाने सांगतो की ज्या लोकांना मंत्री आता पहिल्या टप्प्यात बनले नाहीत ते पक्षाचं काम करतील, संघटनेचं काम करतील, दुसऱ्या टप्प्यात तेही होतील। अधिवेशन 21 डिसेंबरला संपताच त्याच दिवशी रात्री किंवा 22 डिसेंबरला राजभवनाला पत्र पाठवलं जाईल अशी सूत्रांची माहिती आहे। अधिवेशन संपल्यानं नागपुरात कार्यकर्ते आणि मंत्र्यांचा गोतावळा नसणार आहे। अशात नाराजी जरी असली तरीही कोणाला लगेच प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि सोमवारी मंत्री संभाव्य विभागाचा चार्ज घेतील अशी अपेक्षा आहे। आधी मुख्यमंत्री पदाचा संभ्रम, मग मंत्रिमंडळ विस्तारानंतरची नाराजी, या दोन घडामोडींनंतर महायुती सरकार खाते वाटपासंदर्भात थोडी सावध पावलं उचलताना दिसते। अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।